नमस्कार. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या या पेपर नंबर 9 मध्ये पहिला टॉपिक जो आहे तो आपण यापूर्वीच्या तासामध्ये पाहिलेला आहे. तर दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे राष्ट्रीय सत्ता. आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पडण्याचे महत्त्वपूर्ण साधन म्हणजे राष्ट्रीय सत्ता होय. राष्ट्रीय सत्तेचा उल्लेख काही विचारवंत राष्ट्रीय शक्ती किंवा राष्ट्रशक्ती असाही करत असतात. जगातील सर्व संघर्ष सत्तेसाठी होत असतात. मार्गेंतूच्या मते सत्तेसाठी संघर्ष हा सर्वकालीन व जागतिक स्वरूपाचा आहे. म्हणजेच राष्ट्रशक्तीशिवाय कोणतेही राजकारण होऊ शकत नाही आणि राष्ट्राचे संरक्षण व राष्ट्राचे संवर्धन करण्यासाठी सत्ताही आवश्यक असते. सत्ता या संकल्पनेचा विचार करत असताना सत्ता म्हणजे एका व्यक्तीचे अन्य व्यक्तींच्या विचारावर व कृतीवरील नियंत्रण होय. एखादी व्यक्ती आपल्या विचारांचा, आपल्या प्रभावांचा दुसऱ्या व्यक्तींच्या विचारावरती, कृतीवरती प्रभाव पडून त्यांच्यावर नियंत्रण ठेवते, त्यावेळेला ती सत्ता प्रकट होत असते. कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखाची कुटुंबातील अन्य सदस्यांच्यावर असलेली सत्ता, राजकीय नेत्यांची त्यांच्या अनुयायांच्यावर असलेली सत्ता ही एक सत्ता आहे. किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कनिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर असलेली सत्ता ही सत्ता म्हणून या ठिकाणी विचारात घेते. राष्ट्रीय सत्तेचा विचार करत असताना एखाद्या राज्याची अशी क्षमता किंवा शक्ती की ज्याद्वारे ते राज्य आपल्या इच्छेनुसार अन्य राज्यांच्यावर प्रभाव पडून त्यांचे वर्तन नियंत्रित करते किंवा त्यांच्या वर्तनावरती आपला प्रभाव पडते, त्याला राष्ट्रीय सत्ता असे म्हणतात. अन्य राज्यांच्यावर प्रभाव पडण्याची क्षमता त्या राष्ट्राकडे असल्यामुळे त्याला राष्ट्राची शक्ती म्हणता येईल किंवा प्रभावाचा विचार करत असताना ती एक क्षमता किंवा शक्ती असं मानता येईल. या दृष्टिकोनातून विचार करता आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय हित संबंधांना अनुकूल असं परिवर्तन घडवून आणायचं असेल त्यासाठी राष्ट्रीय क्षमता असावी लागते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राष्ट्रांना आपल्या राष्ट्रहितानुसार अनुकूल परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता ज्या राष्ट्राकडे असते त्याला राष्ट्रीय शक्ती किंवा राष्ट्रीय सत्ता असे म्हणतात. राष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्याचे एकमेव साधन म्हणून राष्ट्रीय शक्तीचा किंवा सत्तेचा उल्लेख करता येतो. राष्ट्राची पत, प्रतिष्ठा, श्रेष्ठत्व यांचे प्रकटीकरण राष्ट्रीय सत्तेद्वारे होत असतं. म्हणजे कोणत्याही राष्ट्राला आपलं जगातील इतर राष्ट्रांच्यावरती प्रभुत्व निर्माण करायचं असेल, आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा निर्माण करायची असेल, श्रेष्ठत्व निर्माण करायचं असेल तर त्याला राष्ट्रीय सत्तेचा आधार त्या ठिकाणी असावा लागतो. राष्ट्रीय सत्तेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना प्रत्येक राष्ट्राला आपलं राष्ट्राचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत असताना त्यातून आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षण करण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय सत्तेची आवश्यकता असते. या भूमिकेचा विचार करत असताना आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राष्ट्रे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, आपली पत, प्रतिष्ठा, दर्जा वाढवण्यासाठी राष्ट्रीय सत्तेचा वापर करताना दिसून येतात. आणि ही राष्ट्रीय सत्ता शक्ती कोणकोणत्या घटकावर अवलंबून असते त्या घटकांचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. राष्ट्राचे सामर्थ्य ज्या घटकांच्याद्वारे वाढते, जे घटक राष्ट्राचे सामर्थ्य वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात त्या घटकांना राष्ट्रीय सत्तेचे घटक असं म्हणतात. राष्ट्रीय सत्तेच्या बाबतीत मॉर्गेंटनने केलेली व्याख्या जर विचार केला तर दुसऱ्याच्या मनावरती जे राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला आपल्या इच्छेनुसार वागण्यास किंवा आपल्या इच्छेनुसार कृती करण्यास भाग पडू शकतं त्या राष्ट्राची ती क्षमता म्हणजे राष्ट्रीय सत्ता होय. राष्ट्रीय सत्तेचे घटक या दृष्टिकोनातून विचार करत असताना
अनेक घटकांचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल। यामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना भौगोलिक घटक असेल, आर्थिक किंवा नैसर्गिक घटक असतील, लोकसंख्या असेल, तंत्रज्ञान, विचारधारा, नेतृत्व, मनोधैर्य, राजनय, राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व, राष्ट्रवाद अशा प्रकारचे अनेक घटकांचा आपल्याला त्यामध्ये उल्लेख करता येईल। त्यातील काही घटकांचा या ठिकाणी आपल्याला विचार करता येईल। त्यामध्ये पहिला घटक जो येतो तो म्हणजे भौगोलिक घटक होय। आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भौगोलिक घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। देशाची भौगोलिक परिस्थिती ही देशांतर्गत आणि देशाचे परराष्ट्र धोरण किंवा देशाबाहेरील राजकारण, परराष्ट्र धोरण यावर परिणाम करत असते। प्रत्येक देशाचं परराष्ट्र धोरण हे त्या देशाच्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतं। राष्ट्रीय सत्तेचा एक घटक म्हणून भौगोलिक घटकाचा विचार करत असताना भौगोलिक घटकामध्ये देशाचा नकाशा, देशाचा आकार विस्तार, देशाची स्थलाकृती, देशाचे स्थान व स्थिती, त्याचप्रमाणे देशाचं हवामान आणि सीमा या घटकांचा यामध्ये उल्लेख करावा लागेल। राष्ट्रीय सत्तेचा एक घटक म्हणून भौगोलिक घटकाचा विचार करत असताना पहिला मुद्दा येतो तो म्हणजे भौगोलिक घटकाच्या मध्ये तो म्हणजे देशाचा नकाशा। आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करत असताना नकाशाची माहिती असणं अत्यंत आवश्यक असते। नकाशावरून त्या देशाचे क्षेत्रफळ, त्या देशाची लोकसंख्या, त्या देशातील महामार्ग, त्या देशातील उद्योगधंद्यांची ठिकाणे यांची माहिती मिळत असते। आधुनिक काळात काही राज्यांनी आपल्या नकाशामध्ये शेजारील देशांच्या सीमा किंवा शेजारील देशातील काही भाग आपल्या नकाशामध्ये दाखवलेला असल्यामुळं राष्ट्रांच्या मध्ये सीमा संघर्ष निर्माण झालेले आहेत। नकाशाच्या आधारे प्रत्येक देशाची सीमा निश्चित ठरते, परंतु एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या सीमा किंवा दुसऱ्या राष्ट्राचा भूभाग आपल्या नकाशामध्ये दाखवत असेल तर त्यातून संघर्षाचे प्रसंग निर्माण होतात। आज जगात अनेक देशांच्या मध्ये अशा प्रकारचे संघर्षाचे प्रसंग निर्माण झाल्याचे दिसून येते। भारत चीन असेल, भारत पाकिस्तान असेल, चीन रशिया असेल, चीन जपान असेल, अरब इस्रायल असतील, असे अनेक देश शेजारील देशांच्या अगदी भारत नेपाळ यांच्यामध्ये सुद्धा संघर्षाचे सीमावादाचे प्रसंग असले दिसून येतात। आणि त्यामुळे राष्ट्रांच्या सातत्याने संघर्षमय वातावरण निर्माण होतं। त्यातूनच अनेक प्रकार एका राष्ट्राचे सैन्य दुसऱ्या राष्ट्राच्या सैन्याशी सातत्याने संघर्ष करताना दिसून येतं किंवा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रामध्ये अगदी दहशतवादी कृती करण्यापर्यंत त्या ठिकाणी भूमिका घेताना दिसून येतं। अशा प्रकारे देशाचा नकाशा याची माहिती आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। आणि देशाचा नकाशा हा जर नैसर्गिक घटकांनी बनलेला असेल तर तो राष्ट्राचे सामर्थ्य वाढवण्यास मदत करतो। म्हणजे देशाच्या नकाशाच्या सीमा ज्या आहेत त्या नैसर्गिक असल्या पाहिजेत। दुसरा जो घटक येतो तो म्हणजे आकार व विस्तार। राज्याचा आकार आणि विस्तार याचा परिणाम राष्ट्राच्या शक्तीवरती होत असतो। तर यामध्ये दोन्ही गोष्टी यामध्ये येत असतात। राष्ट्राचा आकार मोठा असेल तरी फायद्याचे होतं, काही त्यामध्ये तोटेही आहेत।
पण राज्याचा आकार लहान असेल तर फार तोटे असले दिसून येतात, फायदे अत्यंत कमी असले दिसून येतात. राज्याचा आकार जर मोठा असेल तर त्या राज्यात जास्तीत जास्त लोक वास्तव्य करू शकतात. म्हणजे त्या राज्याच्या लोकसंख्या चा भार सोसण्याची क्षमता त्या राष्ट्राकडे जास्त असते, कारण त्याचा भूभाग विस्तृत असतो. तसेच त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तृत प्रमाणात अन्नधान्याची उत्पादन घेता येतं. राज्याचा आकार मोठा विस्तृत असेल आणि ती जर भूप्रदेश चांगला सुपीक असेल तर अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येतं आणि त्यामुळे लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे अन्नधान्याचे उत्पादन वाढवून त्या ठिकाणी निर्यात त्या ठिकाणी अन्नधान्याचे करता येतं, त्यातून उत्पादन मिळू शकतं. तसेच राज्याचा आकार जर मोठा असेल तर शत्रू राष्ट्राला सहजासहजी अल्प कालावधीमध्ये ते राष्ट्र जिंकून घेता येत नाही, कारण आकार विस्तार मोठा असल्याने शत्रू राष्ट्राने त्या ठिकाणी हल्ला केल्यास सहजासहजी ते राष्ट्र काबीज करता येत नाही. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ते मोठं राष्ट्र हे त्या ठिकाणी उपयुक्त मानलं जातं. अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये हिटलरच्या फौजा रशियामध्ये घुसल्या असता मित्र राष्ट्राने त्यांचा पराभव केला. तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये जपानने चीनवरती आक्रमण केलं. चीन हा आकाराने मोठा असलेला देश असल्यामुळे तिथं सुद्धा जपानचा पराभव झाल्याचे दिसून येते. तसंच राज्याचा आकार मोठा असेल तर राज्याच्या मध्यभागी मोठमोठे उद्योगधंदे निर्माण करता येतात आणि या मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या पर्यंत युद्ध काळात सहजासहजी शत्रू राष्ट्राला येता येत नाही. त्यामुळे राज्याचा आकार मोठा विस्तृत जर असेल तर त्याचे फायदे जास्तीत जास्त होतात. किंवा अगदी असंही म्हणता येईल की राज्याचा आकार मोठा असेल त्यामुळे जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी वास्तव्य करतील आणि त्यातून चांगल्या दर्जाचे लोक, कामगार असतील, सैनिक असतील, उद्योग क्षेत्रामध्ये असणारे लोक असतील या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्याचाही फायदा राष्ट्राच्या विकासाला होतो. हे जर आकार राष्ट्राचा मोठा असेल तर त्याचे काही तोटे आहेत. राज्याचा आकार जर मोठा असेल आणि राज्याला चारी बाजूने संरक्षण करणं कठीण जातं, कारण जर नैसर्गिक सीमा नसतील आणि सगळ्या मानवनिर्मित सीमा असतील तर त्या ठिकाणी सहजासहजी संरक्षण करणं शक्य होत नाही. आणि त्यामुळे राज्याचा आकार मोठा असेल तर संरक्षणाची मोठी तरतूद त्या ठिकाणी करावी लागते. तसेच राज्याचा आकार मोठा असेल आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती, धर्माचे, वंशाचे, भाषेचे, प्रादेशिकतेचे लोक असतील तर त्यांच्यामध्ये ऐक्य टिकवणं फार अडचणीचं होतं. राष्ट्रीय ऐक्याची दृष्टिकोनातून ते अवघड होत असतं. तसेच राज्याचा आकार मोठा असेल तर अन्नधान्याचं प्रमाण, खनिज संपत्ती विपुल नसेल तर लोकांचं पालन पोषण करणं अवघड होतं. म्हणजे नुसता डोंगराळी प्रदेश असेल, नुसता वाळवंटी प्रदेश असेल, नुसता जंगली भाग असेल तर त्यामुळे उत्पादन त्या ठिकाणी फारसं अन्नधान्याचं होऊ शकणार नाही. त्याचा परिणाम लोकांना अन्नधान्य जास्तीत जास्त मिळू शकणार नाही, त्याचा तोटा या ठिकाणी होतो. तर या उलट जर आपण राज्याचा आकार लहान असेल तर सुद्धा त्याचे कोणते फायदे तोटे? संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लहान भूप्रदेश हा उपयुक्त नसतो, कारण अल्प कालावधीत त्या ठिकाणी शत्रू राष्ट्र लहान राष्ट्र काबीज करू शकतं. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लहान राज्यांना मोठ्या राज्यांच्याकडून किंवा सामर्थ्यवान राज्याच्या आश्रयाला राहावं लागतं, त्यांच्याकडून संरक्षणासाठी मदत घ्यावी लागते. त्यामुळे अनेक लहान लहान राष्ट्रांना आपला पराभव सहन करावा, नेदरलँड असेल, ग्रीस असेल, झेकोस्लोवाकिया असेल, रोमानिया असेल, या राज्यांना आकार लहान असल्यामुळे अनेक वेळा त्यांचा पराभव झाल्याचं दिसून येतो. राष्ट्रीय सत्तेचा विचार करत असताना आणि राज्याचा आकार विस्ताराचा विचार करत असताना राज्याच्या आकार विस्ताराचा त्या ठिकाणी उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे. राज्याचा आकार मोठा आहे पण वाळवंटी प्रदेश आहे. सहाराचं वाळवंट असेल, ब्राझीलचं घनदाट जंगल असेल, ऑस्ट्रेलियाचं वाळवंट असेल, हे राष्ट्रीय सामर्थ्याच्या दृष्टिकोनातून फारसं उपयोग ठरत नाही. त्याचप्रमाणे दुसरा जो भौगोलिक घटकातील मुद्दा येतो तो म्हणजे तिसरा स्थान व स्थिती. राष्ट्राचे स्थानाचा त्या ठिकाणी राष्ट्राच्या सामर्थ्यावरती परिणाम होत असतो किंवा राष्ट्राच्या शक्तीवरती परिणाम होत असतो. राष्ट्राच्या स्थानावरून ते राष्ट्र नाविक शक्तीचा आहे का भौतिक शक्तीचा हेच ठरत असतं.
इंग्लंड हा समुद्राने वेढलेला देश असल्यामुळे एकेकाली श्रेष्ठ नाविक शक्ती म्हणून इंग्लंडला ओळखलं जात होतं. तसंच युरोपच्या राजकारणापासून अमेरिका दूर असल्याने अमेरिका युरोपच्या राजकारणापासून स्वतंत्र राहू शकली. याचं मुख्य कारण अमेरिकेचं स्थान हेच आहे. अमेरिका युरोप खंडापासून दूर आणि समुद्राने वेढलेले आहे. अमेरिका त्यामुळे युरोपच्या राजकारणापासून स्वतंत्र राहू शकली. तसंच इंग्लंड हा देश युरोपियन देशांच्या पासून थोडा वेगळा असल्याने युरोपच्या राजकारणात सत्ता संतुलनाचं कार्य तो करू शकला. तर काही सिंगापूर असेल, याल्टा असेल, एडन असेल, हाँगकाँग असेल, या बंदरांचा त्यांच्या विशिष्ट स्थानामुळे त्यांचा विकास झाल्याचे दिसून येतं. देशाच्या स्थानाचा त्या देशाच्या आर्थिक व्यवहारावरती परिणाम होतो. त्यावरून त्या देशातील व्यवसाय ठरत असतो. शिकार व्यवसाय असेल, पशुपालन व्यवसाय असेल, शेती व्यवसाय असेल, हे व्यवसाय त्या देशाच्या स्थानावरून ठरत असतात. तसेच राष्ट्राच्या स्थानाचा स्थितीचा प्रभाव राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावरती पडत असतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात दुसऱ्या महायुद्धापर्यंत अमेरिका जे अलिप्ततेचं धोरण स्वीकारलं, त्याचं कारण अमेरिकेचं स्थान हेच होय. अमेरिकेच्या स्थानाचा विचार करत असताना अमेरिकेच्या चारी बाजूने समुद्र व शेजारी कोणतेही बडे राष्ट्र नसल्याने अमेरिका दुसऱ्या महायुद्धापर्यंत अलिप्त राहिली आणि त्यांनी त्यांचा विकास केला. विकासात संधी प्राप्त झाली. हे अमेरिकेचं स्थान हेच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. भौगोलिक घटकातील चौथा मुद्दा येतो तो म्हणजे हवामान. हवामानाचा राष्ट्रीय सामर्थ्यावरती, शक्तीवरती परिणाम होताना दिसून येतो. हवामानामुळे लोकांच्या स्वास्थ्यावर, कार्यक्षमतेवर परिणाम होत असतात. अतिउष्ण आणि अतिशीत हवामानातील लोक वर्षभर काम करू शकत नाहीत, कारण त्या देशात दोन्ही ठिकाणी हवामानाचा लोकांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होताना दिसून येतो. अतिउष्ण असेल तर आपल्याला सातत्याने त्या ठिकाणी दमल्यासारखं होतं, कार्यक्षमता कमी राहते. अति थंड असेल तरी सुद्धा कार्यक्षमता जास्त राहत नाही. म्हणजे हवामानाचा लोकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या अशा हवामानातील लोकांना हवामानाशी सातत्याने संघर्ष करण्यात जास्तीत जास्त वेळ जातो किंवा संघर्ष जास्तीत जास्त करावा लागतो. याउलट समशीतोष्ण हवामानातील लोक अधिक उद्योगी असलेले दिसून येतात, जास्तीत जास्त कार्यक्षम असलेले दिसून येतात. ज्या देशांचे हवामान समशीतोष्ण आहेत ते देश आपली प्रगती करू शकलेले आहेत. इंग्लंड असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, इटली असेल, जपान असेल, जर्मनी असेल, या देशांनी जी प्रगती केली ती त्या देशाचं हवामान हाच घटक त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. की या देशांनी आपली प्रगती केली ती समशीतोष्ण हवामान असल्यामुळे त्या लोकांची कार्यक्षमता जास्त असते आणि ते जास्तीत जास्त कार्य करू शकतात. उदाहरणार्थ आपल्या देशातील लोकांच्या कार्यक्षमतेचा विचार करता 8 तासापर्यंत लोक काम करतात, कारण अतिउष्ण असलेला भाग आहे, उष्ण प्रदेश आहे. तेच जर आपण या समशीतोष्ण हवामानातील लोकांच्या कार्यक्षमतेचा विचार केला तर 12-14 तासापर्यंत ते काम करताना दिसून येतात. त्यांना त्याचा त्रास होत नाही, कारण त्यांचे हवामान त्यांच्या कार्यक्षमतामध्ये चालना किंवा कार्यक्षमता वाढवण्यास कारणीभूत ठरते. ज्या देशाचं हवामान अतिशीत आणि अति उष्ण असेल त्या देशात प्रगती करू शकलेली नाही. दक्षिण पूर्वेकडील राज्ये अतिउष्ण हवामान असल्यामुळं या राष्ट्रांचा फारसा विकास होऊ शकलेला नाही किंवा त्या देशांचं प्रगती फारशी होऊ शकलेली नाही. म्हणजेच देशाचं हवामान हे देशाच्या प्रगतीस त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असतं. 5वा मुद्दा येतो म्हणजे स्थलाकृती. विशिष्ट प्रकारची भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे स्थलाकृतीवर. स्थलाकृतीचा विचार करत असताना त्या देशाची सीमा नैसर्गिक असतील तर ती स्थलाकृती त्या राष्ट्रास उपयोगी ठरते. नैसर्गिक म्हणजे काय? समुद्र असेल, जंगल असेल, पर्वतरांगा असतील, वाळवंटी भाग असेल, अशा ठिकाणी जर आपल्या सीमा असतील तर त्यासाठी राष्ट्राला संघर्ष करावा लागत नाही शेजारी राष्ट्राशी, आणि त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीला उपयुक्त होऊ शकते. की नैसर्गिक साधन संपत्ती, नैसर्गिक सीमा ही राष्ट्राची उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ भारताच्या उत्तरेस हिमालय पर्वत, दक्षिणेस समुद्र आहे.
त्यामुळे भारताचं रक्षण झालं आहे. तसेच उत्तर व्हिएतनाममध्ये घनदाट जंगल असल्यामुळं दक्षिण व्हिएतनामच्या पाठीशी अमेरिका असताना सुद्धा ते उत्तर व्हिएतनामवरती विजय मिळवू शकले नाही. इतकंच नव्हे तर दक्षिण व्हिएतनाम आणि अमेरिका यांनी ते जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ते जंगल नष्ट करता आलं नाही, म्हणजे त्यात त्यांना यश आलं नाही. म्हणजे या जंगलामुळे उत्तर व्हिएतनामचं त्या ठिकाणी संरक्षण झाले दिसून येतं. तसेच राज्यामध्ये जर मोठमोठ्या नद्या असतील, त्या लांब पल्ल्यापर्यंत वाहत असतील, तर त्याचा वाहतुकीसाठी दळणवळणासाठी उपयोग करता येतो. उत्तम स्थलाकृतीमुळे हवामान चांगले राहते आणि त्यामुळे राष्ट्राची आर्थिक व सांस्कृतिक प्रगती होत असते. म्हणजे स्थलाकृती हा राष्ट्राच्या विकासाला, राष्ट्राचं सामर्थ्य वाढवण्याला उपयुक्त असणारा घटक आहे. 5वा घटक आहे तो म्हणजे सीमा. राष्ट्राच्या सीमा नैसर्गिक आहेत का कृत्रिम आहेत हे महत्वाचं आहे, कारण राष्ट्राच्या सीमा नैसर्गिक आणि कृत्रिम अशा 2 प्रकारच्या असू शकतात. जर 2 राज्याच्या सीमा जर समुद्र, पर्वतरांगा, जंगल यांच्यापासून जर निश्चित झालेल्या असतील, तर त्या राष्ट्राच्या सीमा ह्या नैसर्गिक सीमा म्हटल्या जातात. याउलट 2 राष्ट्रातील सीमा जर मानवनिर्मित असतील, तर त्या सीमा कृत्रिम सीमा मानल्या जातात. नैसर्गिक सीमा असतील तर नैसर्गिक सीमांच्या मध्ये बदल सहजासहजी करता येत नाही. म्हणजे समुद्रामध्ये फारसा बदल करता येत नाही, किंवा पर्वतरांगांच्या मध्ये फारसा बदल करता येत नाही, किंवा जे काही जंगल असेल त्याच्यामध्ये फारसा बदल करता येत नाही, आणि त्यामुळे त्या सीमांच्या पासून त्या राष्ट्राचं संरक्षण होतं. परंतु जर राज्याच्या सीमा कृत्रिम असतील, तर अशा कृत्रिम सीमांच्या मध्ये वारंवार बदल होत असल्यामुळे राज्यांच्या मध्ये सीमा संघर्ष निर्माण होतात. सीमा संघर्ष झाल्याचे अनेक उदाहरणे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ते म्हणजे भारत पाकिस्तान, भारत चीन, चीन रशिया, अरब इस्रायल, जर्मनी ऑस्ट्रिया यासारख्या राष्ट्रांच्या सीमावाद सातत्याने होताना दिसून येतात. राज्याच्या सीमा जर नैसर्गिक नसतील, तर ह्यामुळे राष्ट्रांचे संबंध ताणले जातात, संघर्ष निर्माण होतात, आणि त्यामुळे एक प्रकारचं जागतिक वातावरण सुद्धा बिघडू शकतं. याचं उत्तम उदाहरण आज आपण पाहतो की भारत चीन यांच्या सीमा नैसर्गिक नसल्यामुळे, जरी त्या ठिकाणी हिमालय पर्वत असला तरी सुद्धा चीन आणि भारत यांच्या संघर्षामुळे आज जगाचं वातावरण बिघडलेलं दिसून येतं. जगात एक संघर्षाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे जगातील अनेक बड्या राष्ट्रांना त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला. म्हणजे राज्याच्या सीमा जर नैसर्गिक असतील तर त्या ठिकाणी राज्याचं सामर्थ्य वाढतं. राज्याच्या सीमा जर कृत्रिम मानवनिर्मित असतील तर राष्ट्राचे सामर्थ्य त्या ठिकाणी त्यामध्ये खर्ची जातं, राष्ट्राची शक्ती खर्च होते, आणि त्यामुळे राज्याच्या सीमा ह्या नैसर्गिक असाव्यात. तर यामध्ये एक गोष्ट येते की राष्ट्राचे सामर्थ्य वाढवण्यामध्ये नैसर्गिक घटक, भौगोलिक घटक उपयुक्त आहेत असं आपल्याला म्हणता येईल. परंतु प्राचीन कालखंडात इतकं भौगोलिक घटकांचं महत्त्व जे होतं, प्राचीन कालखंडामध्ये जे भौगोलिक घटकाचं महत्त्व आहे ते आज राहिलेलं नाही, कारण आज वैज्ञानिक तांत्रिक प्रगतीमुळे या भौगोलिक घटकांच्यावरती मात केले दिसून येते. कोणत्याही देशाच्या सीमावरती जंगल आहे, किंवा पर्वतरांगा आहेत, किंवा समुद्र आहे म्हणून त्या राष्ट्राचं संरक्षण होईल असं म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ भारतात देता येईल. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत असूनही चीनने भारतावरती आक्रमण केलं. जपान आकाराने लहान असून सुद्धा जपानने कृषी तंत्रज्ञानाच्या द्वारे जागतिक उत्पन्नाचा उच्चांक निर्माण केला. त्यामुळे भौगोलिक घटकाचं महत्त्वाचा विचार करत असताना अलीकडच्या कालखंडामध्ये भौगोलिक घटकाचं या वैज्ञानिक तांत्रिक प्रगतीच्या कालखंडामध्ये महत्त्व किती हा एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रश्न आज बनलेला आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की भौगोलिक घटकाचं 100% महत्त्व कमी झालेलं आहे. भौगोलिक घटकाचं महत्त्व हे निश्चितच आहे. अर्थात वैज्ञानिक तांत्रिक प्रगतीमुळे थोडं त्याचं महत्त्व कमी झालं असलं तरी सुद्धा राज्याच्या सीमा जर नैसर्गिक असतील तर त्याचे निश्चित फायदे होतात, किंवा राज्याची सीमा स्थलाकृती चांगल्या प्रकारची असेल तर त्याच्यापासून अनेक फायदे होत असतात. अगदी इंग्लंडचं उदाहरण घेता येईल. इंग्लंड हा खाडीने व्यापलेला देश आहे. आजपर्यंत इंग्लंडच्या व्यवस्थेवरती, इंग्लंडवरती कोणत्याही देशाने त्या ठिकाणी विजय मिळवलेला नाही. म्हणजे स्थलाकृतीचा, त्या खाड्यांचा उपयोग इंग्लंडवरती झालेला दिसून येतो.
किंवा जे काही समुद्ररंगा असतील समुद्र असेल त्यावरती त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय चालतो किंवा सुपीक जमीन असेल तर त्यामुळे चांगल्या प्रकारचं अन्नधान्याचे उत्पादन काढता येतं. म्हणजे भौगोलिक घटकाचं 100% महत्त्व कमी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही प्रमाणात ते कमी झालेलं आहे, कारण ते युद्धतंत्राचा विचार करता अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती झाली असल्यामुळे त्या ठिकाणी नैसर्गिक सीमा राष्ट्राचं संरक्षण करू शकत नाहीत. हे काही प्रमाणात शक्य असलं तर 100% तसं म्हणता येत नाही. आपण पाहिलं की उत्तर व्हिएतनामवरती दक्षिण व्हिएतनामला विजय मिळवता आला नाही. तो जंगल नष्ट करण्यासाठी अमेरिकेने सुद्धा प्रयत्न केले, पण ते अमेरिकेला शक्य झालं नाही. अमेरिकाने व्हिएतनामला ते शक्य झालं नाही उत्तर व्हिएतनामवरती विजय मिळवणं. म्हणजे या ठिकाणी काही प्रमाणात नैसर्गिक घटकांचं महत्त्व कमी झालं असलं तर नैसर्गिक घटकांचं महत्त्व आजही आहे. आणि कोणत्याही राष्ट्राचं परराष्ट्र धोरण हे त्या ठिकाणी राष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीवर ठरत असतं, भौगोलिक घटकाच्या आधारे ठरत असतं. भौगोलिक घटक जर त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात असेल, भौगोलिक घटक राष्ट्राच्या विकासाला चालना देणार असेल तर त्या भौगोलिक घटकाचा निश्चितच राष्ट्राच्या विकासाला, राष्ट्राचे सामर्थ्य वाढवण्याला उपयोग होतो असं आपल्याला म्हणता येईल. राष्ट्रीय सत्तेचा एक घटक म्हणून आज भौगोलिक घटकाचं महत्त्व नाकारता येणार नाही असं आपणाला म्हणता येईल. थँक्यू.